या महिला उद्योजकेनं अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून व मायदेशी परत येऊन सुरू केला इको फ्रेंडली स्टार्टअप आणि आज वर्षाकाठी करतात 50 लाखांची उलाढाल। तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या आणि युनिक स्टार्टअपच्या शोधात मी आलोय प्रतीक्षा शेळके यांच्या जंगल बाउंड या स्टार्टअपला भेट देण्यासाठी। प्रतीक्षा शेळके यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मास्टर्ससाठी अमेरिकेत गेले। तिथे चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा केली, परंतु त्यांना नोकरी करत असतानाही त्यांच्या स्वतःच्या देशात काहीतरी इको फ्रेंडली स्टार्टअप करायची इच्छा होती व मॅन्युफॅक्चरिंग मध्येही आवड होती। म्हणून त्यांनी आपल्या मायदेशी परत येऊन पुण्यामध्ये जंगल बाउंड हा स्टार्टअप सुरू केला। या स्टार्टअप मध्ये ते स्क्रॅप मध्ये मिळणाऱ्या लाकूड व बांबूंना रियूज करून त्यापासून दैनंदिन जीवनातील तसेच आकर्षक अशा भेटवस्तू तयार करतात। या वस्तू तयार करण्यासाठी सर्वात आधी वेगवेगळ्या ठिकाणाहून स्क्रॅप मध्ये मिळणारा रॉ मटेरियल आणला जातो। त्यानंतर त्याला वेगवेगळ्या डिझाईन्स नुसार कटिंग व फिनिशिंग करून जोडले जाते व सुंदर असे प्रोडक्ट्स तयार होतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट्स नुसार प्रोडक्ट कस्टमाइज देखील करून दिले जातात। प्रतीक्षा शेळके यांच्या या कारखान्यात अनेक प्रकारचे आकर्षक प्रोडक्ट्स बनवले जात असून जवळपास 10 कारागिरांना रोजगार देखील मिळत आहे। तर हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा।